नाशिकमध्येही सोनं आता लाखांच्या घरात पोहोचले। सोन्याचे भाव प्रतितोळा 99,900 रुपयांवर पोहोचलेत। मात्र सोन्याचे भाव वाढत असले तरी नाशिककरांमध्ये खरेदीचा उत्साह कायम आहे हे विशेष। दुकानांमध्ये गर्दी कायम असून येत्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तवण्यात आली आहे। सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे। सध्या सोन्याने जवळपास लाखांच्या उंबरठ्यावर जे आहे ते भाव आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या नाशिकमध्ये जर सोन्याचा प्रतितोळा भाव बघितला तर तो 99,900 इतक्यापर्यंत आता जीएसटी सह पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सोन्याने उसळी मारल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात जी गुंतवणूक म्हणून बघितली जातं ती सोन्याची खरेदी म्हणून बघितलं जातं। त्यामुळे नाशिकमध्ये देखील आपण जर बघितलं तर सोनारांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी जे ती ग्राहकांची गर्दी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। लोकांचा जो कल आहे सोने खरेदीकडे तो देखील कायम असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी जर बघितलं तर आपण महिलांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जी सोने खरेदीचा जो कल असतो तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। एकूणच आता जर बघितलं तर सध्या अक्षय तृतीयाचा सण जो येतोय मुहूर्तावर देखील आता सोनारांच्या दुकानांमध्ये जे सोने खरेदीसाठी आहेत ते आता महिलांची रांग आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आता सोने खरेदीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे। आणि सध्या जर आपण सोन्याचे भाव जर बघितले तर ते नेमक्या किती आहेत आणि नेमका किती भाव वाढू शकतो या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काही दुकान मालक आहेत। सर, नेमका आजचा भाव किती आहे सोन्याचा? नेमका सध्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला, किती आजचा भाव आहे? सर, आता 96,840 हा 24 कॅरेटचा रेट आहे। 22 कॅरेटचा जो रेट आहे 89,110 आहे। भाव जरी वाढत असला पण एक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो हा दागिना। त्याच्यामुळे फारसा काही असा महिलांना काही फरक पडत नाही, कारण खूप म्हणजे डिझाईन्स वगैरे जर म्हटल्या तर किमतीचा फारसा न विचार करता महिला वर्ग जास्त सोन्याकडे जास्त वळतात। सर, गुंतवणूकदारांचा जो कल आहे तो मोठ्या प्रमाणात आता सोन्याकडे वळताना आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामन मयूर पारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। मिडल क्लास लोकांना हा जो भाव आहे तो प्रमाणापेक्षा जास्त वाटतो। पण आता शेवटी आपण जे म्हणतो की आयुष्यभर जी सोबत असते त्याची आयुष्यभरासाठीची काही आपल्याला आठवण ठेवायची आणि त्याच्यासाठी सप्रेम भेट म्हणून काही जर द्यायची आहे तर त्याची किंमत नाही करू शकत आपण। भाव जरी वाढत असला पण एक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो हा दागिना। त्याच्यामुळे फारसा काही असा महिलांना काही फरक पडत नाही, कारण खूप म्हणजे डिझाईन्स वगैरे जर म्हटल्या तर किमतीचा फारसा न विचार करता महिला वर्ग जास्त सोन्याकडे जास्त वळतात। सर, लग्नाच्या हिशोबाने जरी म्हटलं तर महिला कसं आहे, किरकोळ जे सण वगैरे असतात किंवा उत्सव असतात किंवा मुहूर्त असतात तर ते कधी चुकवत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।